राजापूर लांजा मतदारसंघाचे आमदार किरण सावंत यांच्या स्वखर्चातून भांबेड गावडी जोड रस्ता पूर्णत्वास गेला असून या घाट मार्गाला आता माऊली घाट असे नाव देण्यात येणार आहे। गेल्या 31 वर्षांपासून भांबेड ते पंढरपूर अशी वैकुंठवासी हरिभक्तपरायण सोनूबाबा कुर्नेरकर पायी दिंडी कार्तिक वारीत सहभागी होत आहे। मात्र भांबेड ते गावडी या खडतर घाट मार्गातून वारकऱ्यांना डोंगर दऱ्या आणि अवघड पायवाटांमधून प्रवास करावा लागत होता। 2025च्या कार्तिकी वारीत वारकऱ्यांनी ही समस्या आमदार किरण सावंत यांच्याकडे मांडल्यानंतर त्यांनी 2026च्या वारीपूर्वी रस्ता पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार काम पूर्ण झाले। या मार्गामुळे रत्नागिरी आणि कोल्हापूरमधील अंतर सुमारे 35 ते 40 किलोमीटरने कमी होणार असून वेळ आणि इंधनाची बचत होणार आहे। या कामाबद्दल वारकरी आणि स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे। परंतु गेल्या 32 वर्षाच्या या सगळ्या अखंड प्रवासानंतर गेल्या वर्षी जी पायीवारीची प्रस्थान झालं त्यावेळेस माननीय आमदारांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्यांच्याकडे आमची ही कैफियत मांडली आणि त्याच वेळेला आमदार साहेबांनी किरण भैया सामंतांनी एक शब्द दिला होता की पुढच्या वर्षीची पायीवारी म्हणजे 2026ची पायीवारी ही सरळ आणि राजमार्गानं चालेल असा एक शब्द दिला होता आणि तो सत्यात उतरताना आज आपण पाहतोय। हा घाट रस्ता अतिशय सुंदरपणे आमच्या भैया सामंतांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्वनिधीतून हा पूर्णत्वास गेलेला आहे। त्या कामी या रस्ता करण्यासाठी जे पोकलन आणली होती त्याचे ऑपरेटर आमच्यासोबत आहेत आदित्य वर्मा, त्यांचंही त्यांच्या जिद्दीमुळं आणि या डोंगरातल्या खडतर या मार्गातून त्यांच्या साहसामुळे हा मार्ग तडीस गेला। त्याबद्दल आम्हाला त्याचंही कौतुक करायचं आहे। हा जो कित्येक वर्ष प्रलंबित मार्ग होता म्हणजे आमच्या सोनूबाबा पायी दिंडी सेवा संस्था भांबेड ते पंढरपूर ही पायीवारी कार्तिक वारीला असते आणि गेल्या वारीला आमदार किरण भैया सामंत हे ज्या वेळेला दिंडी प्रस्थान होते त्यावेळेला इथे समाधीच्या इथे आले होते आणि त्याने जो शब्द दिला होता पुढच्या वर्षी जो मार्ग आहे आपला भांबेड ते गावडी घाट हा कित्येक वर्ष खडतर प्रवासाचा मार्ग आहे आणि त्यासाठी आमदार किरण भैया सामंतने शब्द दिला होता पुढच्या वर्षी जी वारी जाणार ती मोठा रस्ता किंवा राजमार्ग होईल असा जो शब्द दिला तो पूर्णत्वाला आणण्यासाठी किरण भैया सामंत यांनी स्वखर्चाने तो पूर्ण केला। पूर्तता स्वप्नाची पूर्तता खऱ्या अर्थाने माननीय आमदार भैया सामंत यांनी कोल्हापूर हद्दीपर्यंत हा रस्ता करून मातीकाम करून आम्हाला जाण्याची पायवाट केली आहे। परंतु भविष्यात आपल्याला जर ह्या भागाचा विकास करायचा असेल रत्नागिरी आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे जोडण्याचं मोठं काम या भविष्यात ह्या रस्त्यांनी होणार आहे। याचा बाजूचे 2 आंबा घाट आणि अनुस्कुरा घाट यांचा विचार करता हा लांजा तालुक्यासाठी खूप जवळचा मार्ग होणार आहे। 2 पर्यायी घाटमार्गांना हा पर्याय म्हणून होऊ शकतो माऊली घाट आणि त्या मार्गाचं अंतर भविष्यात जर पूर्ण झाल्यानंतर 25 ते 30 किलोमीटरनी हे अंतर कोल्हापूरपर्यंत लांजा ते कोल्हापूर हे अंतर 25 ते 30 किलोमीटरनी कमी होणार आहे। कृष्णारी माऊली घाटाचं काम चालू झालं आणि त्या घाटाच्या खोदकामासाठी जी पोकलन आली त्या पोकलनवरती ऑपरेटर असलेला आमचा आदित्य वर्मा हा यूपीतून खरा आहे, यूपीच्या जिल्हा गोडामधून आहे, परंतु इथे आल्यानंतर आमची तळमळ आणि जे पायीवारकऱ्यांसाठीची सेवा हे त्याने गृहीत धरून त्याने इतका रामाचा दूत जसा हनुमान तसा आमच्यासाठी हा येता हनुमान म्हणून प्रगटला आणि कोणताही त्रास त्याची कठीणाई काही मनात न घेता अगदी जेवणानंतर दुसऱ्या मिनिटाला तो जाऊन मशीनवर बसायचा, कारण मला हा घाट त्याच्या टार्गेटमध्ये त्याला पूर्ण करायचा होता। पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणं हा महत्त्वाचा होता आणि त्या पद्धतीनं त्याच्या जिद्दीला आणि त्याच्या साहसाला जे काय त्याचे गुण वर्णनासारखा काय शब्द नाही आमच्याकडे, परंतु याच्यामुळे हा पूर्णत्वास गेला। त्याबद्दल आम्ही संस्थेच्या वतीने त्याचा छोटासा सत्कार देखील छोटेखानी केला। परंतु भविष्यात पायीवारी जेव्हाचं प्रस्थान होईल त्यावेळेला त्याला आम्ही आवर्जून बोलवणार आहोत आणि त्याला या आनंद सोहळ्यात त्याला सहभागी करून घेणार आहोत आणि अशी सेवा त्याच्याकडून इतर ठिकाणी देखील व्हावी।